माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळी त्यांच्या ट्विटरवरचा जो काही शिवसेनेचा लोगो असलेला मागे फोटो वगैरे होता तो चेंज केला। त्याच्याऐवजी पुणेकर फर्स्ट वगैरे असं लिहिलं, सत्यमेव जयते लिहिलं। त्यामुळे माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत का अशा चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं। त्याचबरोबर त्यांची स्वतःहून पक्षातून हकालपट्टी केली जाईल असं कालपर्यंत बोललं जात होतं आणि त्यानंतर त्यांनी आज जी काही भूमिका घेतली आहे त्यावरच खरं तर बोलणार आहोत। नेमकं फोटो चेंज करण्यामागचं कारण काय होतं हे त्यांनाच थेट विचारणार आहोत। भाऊ, काय कारण होतं नेमकं? तुमच्या माहितीकरता सांगतो, माझ्या पोर्टलवर काही मी हलवलेलं नाही आहे। हा कुणी समज जे आता सोशल मीडियावर बातम्या पुरवतात त्यांना हे सांगायचं की असं काय मी हलवलेलं नाही। मी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानलेला कार्यकर्ता आहे आणि त्यांच्यावर काम करतो। मग आता जे काही म्हटलं जात आहे की तुम्ही पुणेकर फर्स्ट असं म्हणताना कुठेतरी बाकीच्यांना डिवचताय असं म्हटलं जात आहे किंवा तुम्ही एकटे लढताय हे तुम्ही दाखवून देताय पुन्हा एकदा? नाही, विषय तो नाही। माझ्याबरोबर भाजप लढते, माझ्याबरोबर सगळ्याच पक्षाची लोक लढतात। आणि एक वाईट प्रवृत्ती जी भाजपाच्या नावाखाली आज कार्यरत आहे त्यांच्या विरोधात मी बोलतोय। आड्डेवाले आणि गुत्तेवाल्यांचा पक्ष व्हायची सुरुवात झाली। कित्येक वर्ष एक चांगली लोक घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला, चांगल्या लोकांना सन्मानाने त्या पक्षामध्ये प्रवेश दिला। पण काही लोक त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांचा जुना व्यवसाय काय सोडायला तयार नाहीत आणि अड्डे आणि गुत्तेवाल्यांची संख्या वाढली आणि त्यांनी जी भविष्यात चांगली कामं केली त्या लोकांच्या कामाला काळिंबा फासण्याचा प्रयत्न केला। आपण बघितलं असेल तर प्रदीपदादा राऊत असतील, अनिल शिर्के असतील, विजय काळे असतील, गिरीश बापट असतील, तुमचे प्रकाश जावडे, हे लोकांनी प्रचंड एक व्हिजन म्हणून काम केलेलं आहे पुण्यनगरीत। आणि मग त्यांच्याबद्दल कोणाचं बोलायचं धाडस होईल का? तर त्यांनी अशी प्रवृत्ती कधी आजूबाजूला ठेवली नाही। आणि बिल्डर लॉबी आज तुम्ही बघितलं असेल, लोकमान्य नगर असेल, कोथरूड असेल, इकडं नुसत्या पैसा बिल्डर आणि ह्याच्या पलीकडचं काय सुचना आणि कोटीची उड्डाणं घेणारेच यांच्याकडं सगळी चर्चा। सोशल मीडियावर कोणच बोलत नाही आमच्या ताडेवाला रोडला काय चाललं आहे, आमच्या येरोड्यात काय चाललं आहे, आमच्या मुळा रोडला काय चाललं आहे। लोक पावसा पाण्यात भिजतात, त्यांना जेवण नाही चार्ज, ह्याच्यावर कोण बोलत नाही। फक्त बिल्डर माझा मित्र आहे, बिल्डरवर मी प्रेम करणार आहे, बिल्डरचा गल्ला भरणार आहे, बिल्डर माझा गल्ला भरणार आहे, एवढी संस्कृती या भाजपमध्ये रुजलेली। मी भाजपच्या विरोधात नाही, भाजपच्या कुठल्याच, पण भाजपमध्ये जी चुकीची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात मी बोलत राहणार आहे। कोण आहे ही चुकीची प्रवृत्ती? आता बोलतो ना आपण, आता मग गँगवर कोण वाढवतं, बिल्डरांना कोण सहकार्य करतं, हे आता लपून राहिलेलं नाही। त्यामुळे तुम्ही सारखं बोलून घेऊन उपयोग नाही। सगळ्यांनाच माहिती आहे ज्या विषयावर चाललं आहे ते बी माहिती आहे। आमची म्हणणं आहे की जैन महावीरांना तुम्ही घाण ठेवताय, एवढी तुमची वाईट प्रवृत्ती हे तुम्हाला कोणाची ध्येय धोरणं माहितीत का नाही? फक्त गल्ला भरण्याचं काम चाललं आहे। आणि जी वरबाडावरडी 6-7 लोकांनी चालू केली, काय त्यात गुत्तेवालेत, काय अड्ड्यावालेत, ह्यांचा जास्त सध्या पक्षामध्ये जोर आहे। तर तो जोर आता कमी नाही झाला तर पुणेकर यांना माफ करणार नाही। तुम्ही म्हणताय की मी भाजप विरोधात किंवा कुठल्याच पक्षाच्या विरोधात बोलत नाहीये, पक्षातल्या चुकीच्या प्रवृत्तींच्या विरोधात बोलतोय। मात्र भाजपचे अगदी लहान लहान पदाधिकारी सुद्धा तुमच्यावरती खालच्या लेवलला जाऊन टीका करताना पाहायला मिळतात। माझ्यावर कोण बोललं पाहिजे? माझ्या प्रदीपदादा राऊत बोलले पाहिजे, माझ्यावर अनिल शिर्के साहेब बोलले पाहिजे, सन्मान्य विजय काळे बोलले पाहिजे, सन्मान्य प्रकाश जावडेकर बोलले पाहिजे। तर मी समजू शकतो की माझं चुकते। पण आता ही आता सध्या तुकारा फिरतात, ही काय बी करतात। पण त्यांना हे माहीत नाही की आपल्या घराखाली आग लागलेली, एक दिवस त्यांचं घर बी उद्ध्वस्त होईल। एक 70 टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे, एवढी गुन्हेगारी आहे। आणि तुम्हाला त्याचं जर कौतुक वाटत असेल तर तुमच्या घराखाली बी बॉम्ब लागले, एक दिवस तुमच्या इथं बी बॉम्ब फुटणार आहे। बरं, त्यांच्यापैकीच काही जण असं सुद्धा काल म्हटले की रवींद्र धंगेकरांच्या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत भाजपच्या लोकांकडून वरिष्ठांकडे आणि त्यानंतर आता धंगेकरांची हकालपट्टी केली जाईल या शब्दात बोललं गेलं। तर तसं काही एकनाथ शिंदेंशी, श्रीकांत शिंदेंशी वगैरे काही बोलणं वगैरे झालंय का? अधिकृत पत्र आले का तुम्हाला? अधिकृत पत्र आहे का? जी ही बोलतात ती पिलावर बोलतात, ही सिस्टीममधली चुकीची लोकं आहेत, ही बिल्डर धार्जिणे आहेत, ही गुन्हेगार धार्जिणे आहेत। ह्यांचं विचाराचं मतदान नाही, विचार नाहीत, लहान वयाची आहेत, ह्यांना अजून कळत नाही भविष्यात आपल्या पुणे शहरावर काय संकट येईल। काळ म्हातारी मेलेलं दुःख नाही, काळ फोपवला नाही पाहिजे, तशी परिस्थिती ती लहान आहेत, भविष्यात त्यांनाही चांगले विचार येतील असं मला, आणि परमेश्वर त्यांना सद्बुद्धी द्या, एवढाच विषय। काही दिवसांपूर्वी तुम्ही स्वतः गोखलेंच्या कंपनीची किंवा त्यांचं जे नवीन प्रोजेक्ट होतं त्या प्रोजेक्टची ॲड करताना मुरलीधर मोहोळांचा एक व्हिडिओ व्हायरल केला, त्यानंतर तुमचा सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल केला गेला।
आणि त्या कपड्यांच्या दुकानाबरोबर तुमचं काही टायअप आहे का किंवा तुमची भागीदारी आहे का, असा प्रश्न काल 2 दिवसांपासून विचारला जातोय. काय नेमकं तथ्य काय? बघा, एकतर मला तो कपड्याचा मालकच माहीत नाही. दुसरी गोष्ट, तो जो तिथं टेलरिंग काम करतोय हा मला नेहमी येता आता मामा म्हणतो. मी जेव्हा कपडे शिवायला गेलो तेव्हा म्हणलं, मामा एक माझी जाहिरात करा, मग तुमच्या त्या जाहिरातीमुळे माझे 4 लोक वाढतील, माझं पोटपाणी वाढेल, माझा व्यवसाय वाढेल. मी म्हटलं द्यायला काय हरकत नाही, की युवक चांगलं काम करतोय आणि एक छोटासा धंदा करतोय त्या ठिकाणी, त्याचं मग टेलरिंगचं काम आहे. आणि मग त्याला जर 4 पैसे मिळत असेल आणि एक युवक उभा राहत असेल, त्याच्यामध्ये गैर नाही. पण त्यांनी कुठं भ्रष्टाचार केला असेल त्या दुकानदाराने किंवा त्या टेलरने कुठं 400 रुपयाचे 800 रुपये घेतले असतील कपडे शिवायचे, तर त्याच्यावर तुम्ही बोलू शकता. म्हणजे दुकानाशी काही संबंध नाही. माझं म्हणणं आहे, त्यांनी भ्रष्टाचार केला आहे का? त्यांनी 400 रुपयाची शिलाई सोडून 800 घेतली तर भ्रष्टाचार. त्यांनी 800 घेतले तर मला सांगा, मी त्याला थांबायला. पण ज्या दुकानाची जाहिरात किंवा ज्या दुकानाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दिसला होतात, त्याच दुकानाच्या व्हिडिओत अनेक इतर पक्षांचे सुद्धा नेते दिसतात. मग त्यांच्यावर न बोलता तुमच्यावरच का बोलता? नाही, मी समजू शकतो एक युवक आहे, त्याच्या व्यवसायाला हातभार लावा, ही माझी आजही प्रामाणिक म्हणणं आहे. आणि उद्या मला इथला वडापावाला म्हटलं तर मी जाणतो, युवक आहे, धंदा करतो, माझ्या बोलण्याने 2 गिऱ्हाईक जास्त आहे तर त्याचं पोट भरणं, आणि त्यात काय गैर नाही. माझं थोडीच बिल्डरनं महावीर मंदिर घाण ठेवणं, जमिनी लाटणं हा माझा विषय. पण तुमच्याविषयी जर इतक्या खालच्या लेवलला जाऊन टीका केली जात असेल, तर जसे तुमच्या तक्रारी ते त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे करतात, तसं तुम्ही काही सांगणार आहेत का वरिष्ठांना? मला ज्यांनी विचारलं ती माझी भूमिका मी सांगेन. मी परत एकदा सांगतो की भाजपचा शेवटचा कार्यकर्ता ह्या खुर्चीवर आला आणि मला म्हणला, धंगेकर तुमचं चुकलं आहे, आणि मला समजून सांगितलं, तर त्याचाही आदर करेल. मग आता पुढची भूमिका काय असणार आहे या सगळ्यामध्ये? कारण स्टे आलेला आहे, अहवाल जाणार आहे, आणि या सगळ्यावर आता काय नेमकं कसे लढणार आहात? नाही, ह्या प्रकरणावर पांघरून टाकण्याचं काम आहे. स्टेटस को काय दिलं ते खोटं आहे. ज्यांनी ऑर्डर दिली त्यांना अधिकारच नाही. हे लुटूपुटीचा खेळ आहे. जर चुकीचं असेल तर त्यांनी त्याचं स्टेटस को काय दिलं ते सगळं खोटं आहे. पण आता सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतात. हे सगळे चोरटे आहेत, चोर आहेत, आणि सगळ्यांनी मिळून हे कांड केलं आहे. आणि या कांडाला उत्तर म्हणजे, मग तुमचं चुकीचं नव्हतं तर तुम्ही स्टे का दिलं? म्हणजे तुम्ही चुकीचं काम करता, आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा तुम्ही सारवा करता. सार्वजन हा व्यवहार रद्द झाला पाहिजे. शासनाने यांना अनुदान दिलं पाहिजे विशेष, आणि डौलदारपणे सन्मानाने त्या समाजाला एक मंदिर बांधून दिलं पाहिजे. युवकांना वसतिगृह मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे, आणि परत जैन समाजाच्या ताब्यात ती जागा देण्यात यावी, अशी देवेंद्र फडणवीसांना माझी कळकळीची विनंती. किती लढणार आहात अजून या सगळ्यावर? तुम्ही म्हणता की पुणेकरांसाठी मी लढत राहीन, पुणेकर फर्स्ट असं म्हणताय. वयाच्या 18व्या वर्षापासून मी सामाजिक काम करतो. माझा इतिहास बघा तुम्ही. 18 वर्षापूर्वी मी आंदोलन करतो, 19व्या वर्षी करतो ना, आज 54 वय 55 आहे तरी करतो. आणि जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत वाईट संस्कृतीवर बोलायचं. कारण मला ह्या पुणेकरांनी 5 वेळा नगरसेवक, एकदा आमदार, एकदा खासदार, 4 वेळा आमदार, किंवा 10 निवडणुकीत माझ्या मागं उभे राहिलेत. आणि मग त्यांचं काम, पुणेकरांचं काम करणं हे माझं कुटुंब आहे, माझा परिवार आहे. आणि या परिवाराचं काम करणं एक सदस्य म्हणून माझा तो अधिकार आहे. तो मी कायम तो अधिकार माझा कोण हिरवू शकत नाही. त्यामुळे मला लढत राहावं लागणार आहे. जोपर्यंत माझे हातपाय सगळं चालतं तोपर्यंत मी लढणार. पण या सगळ्या लढण्यामुळे कुठेतरी राजकीय काही गोष्टींवर याचा परिणाम होऊ शकतो किंवा नुकसान होऊ शकतं, ते करण्याची सुद्धा तयारी आहे? मी ट्विटच केलं, मला कुठली राजकीय मला किंमत मोजावी लागली तरी मी मोजायला तयार आहे. नक्कीच माझ्याबरोबर माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर होते. ते म्हणतात की मला कुठलीही राजकीय किंमत या सगळ्याची मोजावी लागली तरी मोजायला तयार आहे, मात्र मी लढत राहीन. आणि जो काही फोटो त्यांनी चेंज केला वगैरे या सगळ्यावरून वातावरण तयार झालं किंवा ते शिवसेना सोडतायत का अशा चर्चांना उधाण आलेलं होतं. त्यावर सुद्धा स्पष्टीकरण देताना त्यांनी थेटपणे असं सांगितलं की एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि पक्ष बदलण्याचं वगैरे असं कुठलंही भूमिका त्यांनी आतापर्यंत घेतलेली पाहायला मिळत नाहीये. कॅमेरा पर्सन हर्षदसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.